शेजारच्या आंटीचे नवरा 2 दिवसासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. म्हणून आंटीने तिला रात्री भीती वाटेल म्हणून मला लहान समजून तिच्या जवळ झोपायला घेऊन गेली. ती एकदम मस्त अशी माल आहे आणि खूप मादक बाई आहे आणि तिला पाहून कोणी पण सांगूच शकत नाही की तिचे वय 30 वर्षापेक्षा पण जास्त असेल. तिने तिचे शरीर खूप मेंटेन असे ठेवले आहे. तिचे फिगर 36-32-38 आहे. काही वेळाने ती झोपली. मग मी मध्यरात्री उठून, नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एक वेळा तुमच्यासाठी एक ताजी आणि एकदम नवीन अशी गोष्ट घेऊन आलो आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. माझ्या घरामध्ये 3 लोक राहतात. मी, माझी आई आणि माझे पप्पा. पण मी लहानपणापासून खूप चांगली मालिश करत होतो. आमच्या नातेवाईकामध्ये सर्व लोकांना माहीत आहे की मी मालिश केले की त्यांचे दुखणे वगैरे एकदम कमी होऊन जाते. काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या घराच्या समोर असलेले एक घर एकदम मोकळे होते आणि आता त्यामध्ये काही 2 महिन्यापूर्वी एकदम नवीन भाडेकरू आले होते. त्यांच्या घरामध्ये 3 लोक होते, पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा. काही 1 महिन्यामध्ये आमच्या त्या घराबरोबर खूप चांगले संबंध झाले होते. आमच्या लोकांमध्ये खूप येणे जाणे होते. एका दिवसाची गोष्ट आहे. माझ्या आईला तिच्या पायामध्ये त्रास होऊ लागला होता आणि मी तेव्हा ऑफिसमध्ये होतो. तर शेजारच्या आंटी आमच्या घरी आल्या आणि तिने आईला डायटेक्स लावली आणि थोडी मालिश करून दिली होती आणि त्यामुळे काही वेळपर्यंत माझ्या आईला खूप आराम झाला होता. आणि मग आंटी तिथेच तिच्या शेजारी बसून राहिली होती. मला पण त्या दिवशी जास्त असे काही काम नव्हते आणि म्हणून मी त्या दिवशी लवकर घरी आलो. आणि मग मी घरी येऊन सर्व पाहिले की आईला त्रास होत होता आणि आंटीने तिला थोडे डायोडेक्स लावून मालिश करून दिली आहे. आणि मग आंटी म्हणाली, तुझ्या आईच्या पायामध्ये त्रास होत होता. मग मी आईला म्हणलो की मी तुला मालिश करून देतो. मग मी तिला मालिश करून दिली आणि मग तिला थोडा आराम झाला. आंटी म्हणाली, वा, काय मालिश करतोयस तू, इतका लवकर आराम मिळाला. तर आई म्हणाली, हो, तो तर आमच्या सर्व नातेवाईकामध्ये अशी मालिश करतो की म्हणून खूप फेमस आहे. त्यांच्या हातामध्ये जादू आहे. तेव्हा आंटी म्हणाली, चला, कधी मला त्रास झाला तर तू मालिश करून देत जा. मी पण तिला म्हणालो, कधी पण सांगा, मला तुम्हाला मदत करून खूप आनंद होईल. अरे, मी तर तुम्हाला माझ्या आंटीविषयी सांगायचे तर एकदम विसरूनच गेलो आहे. ती एकदम मस्त अशी माल आहे आणि खूप मादक बाई आहे आणि तिला पाहून कोणी पण सांगू शकत नाही आहे की तिचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल. तिने तिचे शरीर खूप मेंटेन असे ठेवले आहे. तिचे फिगर 36-32-38 आहे आणि काय सांगू तुम्हाला, तिला तर पाहूनच माझी भावना एकदम दाटून आली होती. तिने तिचे शरीर खूप चांगल्या रीतीने सांभाळले आहे. मी तर तिला अनेक वेळा आठवतो आणि मग माझी भावना इतकी दाटून जाते की त्याला मग शांत करायला मला हतबल करावी लागते आणि मग कसे तरी तो शांत होतो. मग मनामध्ये तिचे विचार आले की परत तो एकदम दाटून जातो. काही दिवस तर मग असेच चालू राहिले आणि मग मला काही माझ्या मादक आंटीबरोबर बोलायची, भेटायची जास्त संधी मिळाली नाही. मी तिला एक वेळा दिवसातून पाहण्यासाठी धडपडत होतो, पण मला काही तिचे दर्शन होत नव्हते. आणि ज्या दिवशी ती मला दिसायची तेव्हा एका विचित्र नजरेने माझ्याकडे पाहून ती मला हसत होती. तिच्या मनात काय चालू आहे हे मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण मला काही केल्या समजतच नव्हते. पण मला आता तिला काही पण करून अनुभवायचे होते आणि मग मी पण विचार करीत होतो की तिला कसे करून अनुभवायचे.
पण मला काही संधी मिळत नव्हती. मग तसेच काही दिवस चालत गेले. एक दिवस घरचे सर्व सदस्य लग्नासाठी गावाला गेले होते. तेव्हा माझी आईने माझ्या आंटीला सांगून गेली होती की माझ्या मुलाचं लक्ष ठेव. मम्मी पप्पा तर 15 दिवसांसाठी बाहेर गेले होते. तेव्हा सकाळी आंटी मला चहा आणून देत होती आणि मग रात्री मी त्यांच्या घरी जाऊन जेवण करून घेत होतो. एक दिवस मी ऑफिसमध्ये गेलो नव्हतो, कारण तेव्हा माझी तब्येत खराब होती. मग अंदाजे 11 वाजता आंटी आली आणि म्हणाली, "काय झाले आहे, आज ऑफिसला गेला नाहीस?" मी म्हणालो, "थोडी तब्येत खराब आहे." तर ती म्हणाली, "मला पण माझ्या शरीरामध्ये त्रास होत आहे, कारण की वातावरण काही चांगले नाही आहे आणि सकाळपासून एकदम दमल्यासारखे वाटू लागले आहे." मी तिला म्हणालो, "आंटी, तुम्ही एखादी पेन किलर गोळी घेऊन टाका." आंटीने म्हणाले, "मी आधीच एक घेऊन टाकली आहे, पण मला अजिबात काही पण आराम मिळत नाही आहे. मला काल रात्रीपासून माझे शरीर खूप दुखू लागले आहे आणि असे वाटत की कोणीतरी काही जड वस्तू माझ्या शरीरावर टाकून दिली आहे." तेव्हा अचानक आंटी म्हणाली, "मी तर एकदम विसरूनच गेले होते की तू खूप चांगली मालिश करतो आहेस आणि मी तर एकदम विनाकाही कारण हे सर्व त्रास सहन करत बसले आहे. मी त्या दिवशी माझ्या या डोळ्यांनी पाहिले आहे की तुझ्या आईचा त्रास तू एकदम कमी करून टाकला होतास. मला पण हे पाहिजेच होते." मी तिला म्हणालो, "ठीक आहे, मी मालिश करून देतो." ती म्हणाली, "हो, करून दे ना. मला पण तुझ्या हाताची जादू पाहायची आहे." मग मी तिला विचारले, "आंटी, तुम्हाला त्रास नेमका कुठं होतो आहे?" तर ती एकदम स्टाईलमध्ये म्हणाली की पूर्ण शरीरामध्ये. तिने त्यावेळी तिची साडी घातली होती आणि मी तिला म्हणालो, "तुम्हाला मी मालिश इथे करून देऊ की तुमच्या इथे येऊन तुम्हाला मालिश करून देऊ?" ती म्हणाली, "तुझ्याकडे केले तर ठीक राहील." मग मला पण हेच पाहिजे होते की माझ्या घरी पण आता कोणी नव्हते आणि माझे घर असे होते की त्यातून काही आवाज बाहेर जाणार नाही आणि माझ्या घरी पण आता कोणी सुद्धा मला त्रास देणारे नव्हते आणि कोणी आता काही दिवस येणार नव्हते. आता तर माझ्या मनामध्ये एकदम तिला अनुभवायची स्वप्ने येऊ लागली होती आणि मी तर आता विचार करू लागलो होतो की माझ्या मनात तर तिला अनुभवायची इच्छा तर खूप आहे, पण तिने काही मला तशी सुरुवात करून दिली तर चांगले होईल. नाहीतर मी काही तिच्या मनात नसलेले केले तर तिला खोटे वाटेल आणि मग ते सर्व तिच्या घराच्या लोकांना आणि माझ्या घरच्या लोकांना सांगून टाकील, तर माझे मग खूप अवघड होऊन जाईल. मग मी असेच काहीतरी विचार करत होतो की मग मला लक्षात आले की ती माझ्या समोर बसली आहे आणि तिने मला म्हटले, "काय करतो आहेस? मला करून देतो आहेस की नाहीस?" मी म्हणालो की "हो हो, करून देतो आहे ना." मग मी तिला म्हणालो की "तुम्ही एक काम करा, तुमचे कपडे बदलून या." मग आंटी तिच्या घरी गेली आणि ती एक नाईटी घालून आली होती. मी तर तेव्हा एकदम आतल्या कवरमध्ये होतो आणि मी वरून टी शर्ट घालून ठेवली होती. मग मी खाली तिला झोपायला चटई पसरली आणि मग मी आंटीला म्हणालो, "तुम्ही इथे झोपा आता." मग मी तेलाची बाटली काढली आणि मग मी तिच्या पायाला मालिश करायला सुरुवात करून टाकली होती. मग मी तिची नाईटी पकडली आणि हळूच तिच्यापर्यंत करून टाकली आणि तिचे पाय खूप मस्त होते. एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम मस्त पाय पाहून तर आता माझी भावना एकदम दाटून आली होती आणि मला तर आता वाटत होते की माझी भावना आता बाहेर येऊन येईल की काय. तेव्हा मी आंटीला म्हणालो, "तुम्ही तुमच्या कवर बाजूला करा, नाहीतर मी लावत असलेले तेल लागून जाईल आणि मग त्यातून त्याचे डाग काही करून पण जाणार नाही." मग ती पण लगेच उठली आणि तिने तिचा वरचा कवर बाजूला करून टाकला. मग मी मालिश करत करत तिच्या नकोपर्यंत पोहोचलो
आता ती सुस्कारे देऊ लागली. तर मी तिला विचारले की काय झाले आंटी. ती काही पण म्हणाली नाही. त्यावर ती फक्त मंद हसली आणि तिने डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मला समजले की तिला माझ्या हाताचा स्पर्श आवडत आहे. मी हळूहळू तेल हातावर घेऊन तिच्या पायांवर हलक्या हाताने मसाज करू लागलो. जसा जसा मी मसाज पुढे वाढवत होतो तशी तशी तिच्या श्वासांची गती थोडी वाढू लागली होती. घरात एकदम शांतता होती आणि केवळ आमच्या श्वासांचा आवाज येत होता. मी पूर्ण एकाग्रतेने तिच्या पायांची आणि पाठीची मालिश करत होतो. आंटीने मोकळेपणाने मान मागे टाकली होती आणि ती खूप निवांत झाली होती. काही वेळाने तिने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून म्हणाली की खरंच तुझ्या हातात तर जादू आहे. मला आता खूप हलकं आणि बरं वाटतंय. तिने समाधानाने एक मोठा श्वास घेतला आणि उठून बसले. मीही तेल बाजूला ठेवले आणि हात स्वच्छ धुवून आलो. आंटीने तिचे कपडे नीट केले आणि मला मनापासून धन्यवाद दिले. तिने सांगितले की सकाळपासून अंगात असलेला सगळा थकवा आणि वेदना आता पूर्णपणे गायब झाल्या आहेत. मी तिला हसून म्हणालो की यात काही विशेष नाही. तुम्हाला आराम मिळाला हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आंटीने माझ्यासाठी छानसा असा चहा बनवून दिला. आम्ही दोघे चहा पीत काही वेळ गप्पा मारल्या आणि मग ती तिच्या घरी निघून गेली. पण माझ्या मनातली ती इच्छा अर्धीच राहून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी तब्येत पूर्णपणे ठीक झाली होती. आंटीने सकाळी नेहमीप्रमाणे माझ्यासाठी नाश्ता आणि चहा आणला. कालच्या मालिशमुळे तिला खूप आराम मिळाला होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा ताजेपणा आणि आनंद दिसत होता. चहा देताना ती म्हणाली की काल रात्री मला इतकी शांत झोप लागली की गेल्या अनेक दिवसात लागली नव्हती. मी हसून तिचे आभार मानले आणि ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली. ऑफिसमधून संध्याकाळी परत आल्यावर मी नेहमीप्रमाणे आंटीच्या घरी जेवायला गेलो. तिथे तिचे पती आणि मुलगासुद्धा होते. गप्पा मारताना आंटीने सर्वांसमोर माझी स्तुती केली आणि सांगितले की माझ्या मालिशमुळे तिचा संपूर्ण त्रास कसा गायब झाला. तिचे पतीही हसून म्हणाले की तुझ्याकडे ही खूप चांगली कला आहे आणि तू वेळेवर मदत केलीस हे उत्तम झाले. पुढील काही दिवसांत माझे आणि शेजारच्या कुटुंबाचे नाते अधिकच घट्ट आणि विश्वासाचे झाले. मी माझ्या ऑफिसच्या कामात व्यस्त झालो आणि आंटीसुद्धा तिच्या दैनंदिन घरातील कामांमध्ये रमली. 15 दिवसानंतर माझे आई बाबा लग्नावरून परत घरी आले. घरी आल्यावर आईने आंटीचे मनापासून आभार मानले की तिने माझ्या जेवणाची आणि काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली. मग काही दिवस असेच गेले. मला वाटलं की आता काही होणार नाही. पण सांगतात ना, वेळ सर्वांची येते. माझ्यासोबत तसंच काही झालं. काही दिवसानंतर आंटीच्या पतीला त्यांच्या कंपनीच्या कामासाठी एका दुसऱ्या शहरात जावे लागले आणि त्यांचा मुलगासुद्धा शिक्षणाच्या निमित्तामुळे बाहेर गेला होता. त्यामुळे आंटी रात्री घरात पूर्णपणे एकटीच होती. रात्रीच्या वेळी घरात एकटं राहण्याची तिला थोडी भीती वाटत होती. संध्याकाळी आंटी आमच्या घरी आली आणि तिने माझ्या आईशी या गोष्टीबद्दल बोलणी केली. ती आईला म्हणाली, रात्री घरात एकटं वाटतं आणि भीती पण वाटते. त्यामुळे आज रात्रीपुरतं तुझ्या मुलाला माझ्या घरी झोपायला पाठवशील का? म्हणजे मलाही सुरक्षेची काळजी वाटेल. हे ऐकून तर माझ्या मनात लड्डू फुटायला लागले. मी असाच गोष्टीची वाट पाहत होतो. आईने लगेच होकार दिला आणि मला रात्री जेवण झाल्यानंतर आंटीच्या घरी जाण्यास सांगितले. जेवण उरकून रात्री मी आंटीच्या घरी गेलो. आंटीने मला दिवाणखान्यात हॉलमध्ये सोफ्यावर व्यवस्थित अंथरूण करून दिले आणि पिण्याचे पाणी जवळ ठेवून दिले. रात्रीचे सुमारे 10:30 वाजले होते.
घरातील सर्व लाईट्स बंद करून आंटी तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि मी हॉलमधील सोफ्यावर पडून राहिलो. सर्वत्र शांतता पसरली होती, पण माझ्या मनात मात्र विचारांचे वादळ उठले होते. आई बाबा घरी असताना आणि आंटीचे कुटुंब असताना ज्या गोष्टीची मला फक्त आशा होती, ती संधी आज अचानक माझ्या समोर चालून आली होती. मी बेडवर पडून छताकडे पाहत विचार करत होतो की आता काय करावे. आंटी खरोखर झोपली असेल की ती सुद्धा माझी वाट पाहत असेल. तिने मला हॉलमध्ये सोफ्यावर अंथरूण करून दिले होते, पण माझ्या मनातील भावना शांत होण्याचे नाव घेत नव्हती. मी हळूच उठून बसलो. हॉलमध्ये तिच्या बेडरूमच्या दिशेने जाणारा दरवाजा थोडासा उघडा होता आणि आतून मंद प्रकाशाची एक छोटीशी रेस बाहेर येत होती. मी अत्यंत हलक्या पावलाने उठलो आणि बेडरूमच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो. आतून तिचा श्वासांचा मंद आवाज येत होता. मी हळूच दरवाजा थोडा आणखी पुढे ढकलला आणि आत पाहिले. आंटी बेडवर एका बाजूला वळून झोपली होती. रात्रीच्या त्या मंद प्रकाशात तिचे ते सुंदर रूप अधिकच आकर्षक दिसत होते. तिचे मेंटेन केलेले शरीर आणि चेहऱ्यावरील शांत भाव पाहून माझ्या मनातील धाडस आणखी वाढले आणि मी विचार केला की जर आज मी काही पाऊल उचलले नाही तर ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. मी हळूच बेडरूममध्ये प्रवेश केला आणि तिच्या बेडच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने चालले होते. मी हळूच तिच्या शेजारी बेडवर बसलो. बेड हलल्यामुळे आंटीने थोडी हालचाल केली आणि तिचे डोळे उघडले. समोर मला अचानक तिथे बसलेले पाहून ती थोडी डचकली आणि म्हणाली, "काय झाले? तू इथे का आलास? काही अडचण आहे का?" तिचा आवाज ऐकून मी थोडा घाबरलो, पण स्वतःला सावरत मी अत्यंत नम्र आणि हळुवार आवाजात म्हणालो, "आंटी, मला हॉलमध्ये एकटं वाटत होतं आणि झोप पण येत नव्हती." तेव्हा आंटी म्हणाली, "ठीक आहे, तू इथेच झोप." असं म्हणून ती झोपली. पण मला काही झोप येत नव्हती. आंटी झोपेत दिसत होती. घरात अंधार होता. झिरो पर्पलचा हलकासा उजेड पडत होता. मी हिम्मत करून परत तिच्या मागून गेलो. हळूच तिच्या नको त्या जागेला स्पर्श केला आणि यावेळी तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. मी हळूहळू माझी हलचल वाढवली. ती शांत झोपेची नाटक करत होती. तेव्हा मला पूर्ण खात्री पटली की ती खरोखरच झोपलेली नाही, तर फक्त झोपल्याचे नाटक करत आहे आणि माझ्या या स्पर्शाला तिचा मुख संमतीचा इशारा आहे. तिच्या या शांततामुळे माझा उरला-सुरला धीरही पक्का झाला आणि माझ्या मनातील भीती पूर्णपणे गळून पडली. मी हळूहळू माझा हात तिच्या कमरेवरून फिरवत पुढे नेला. तिच्या शरीराची उष्णता मला स्पष्टपणे जाणत होती आणि तिच्या श्वासांची गती अचानक तीव्र झाली होती. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते, पण तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि वाढलेली धडधड सर्व काही स्पष्ट सांगून जात होती. मी अत्यंत हळुवारपणे तिच्या जवळ सरकलो आणि तिच्या पाठीवरून माझा हात फिरवायला सुरुवात केली. तिने कोणताही आडकाठी केली नाही किंवा मला मागे ढकलले नाही. उलट ती अधिकच निवांत झाली. अधूक लाल पिवळ्या प्रकाशात तिचे ते मेंटेन केलेले रूप मला अधिकच आकर्षित करत होते. मी तिच्या कानाजवळ जाऊन अत्यंत हलक्या आवाजात विचारले की, "आंटी, मी तुम्हाला त्रास तर देत नाही ना?" त्यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त एक लांब सुस्कारा सोडला आणि हळूच माझ्या बाजूला वळली. तिने डोळे उघडून एकदा माझ्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत कोणताही राग किंवा भीती नव्हती, तर एक वेगळाच भाव होता. तिने हळूच माझा हात धरला आणि स्वतःच्या कमरेवर ठेवला. तिच्या या एका छोट्याशा हरकतीने माझ्या मनातील उरली-सुरली शंकाही मिटवून टाकली. आता आम्हाला दोघांनाही माहीत होते की या शांत रात्री आमचे नाते एका नवीन वळणावर आले आहे. मी तिच्या जवळ जात तिला माझ्या कडेवाटे घेतले.
तिच्या रेशमी केसांचा सुगंध आणि तिची ती मंद हालचाल पूर्णपणे गुंगवून टाकत होती. ती सुद्धा आता हळूहळू माझ्या स्पर्शालाच प्रतिसाद देऊ लागली होती. तिचे हात माझ्या खांद्यावर आले आणि तिने मला अधिक जवळ ओढले. त्या संपूर्ण बेडरूममध्ये फक्त आमच्या श्वासांचा आणि वेगाचे चाललेल्या हृदयाच्या ठोक्याचाच आवाज येत होता. काही वेळ आम्ही दोघेही काही न बोलता फक्त एकमेकांच्या स्पर्शाचा आनंद घेत होतो. तिच्या प्रत्येक हालचालीतून मला समजून येत होते की गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मनातही हीच भावना दबलेली होती, जी आज या एकांतात बाहेर पडली होती. मी अत्यंत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिच्या ओठांवर मंद हास्य उमटले. त्या रात्रीची ती शांतता, तो मंद प्रकाश आणि आमचा तो एकमेकांमधील सहवास, या सर्व गोष्टीमुळे वातावरण अधिकच रोमांचक झाले होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात पूर्णपणे हरवून गेलो होतो आणि बाहेरच्या जगाचा आम्हाला अजिबात विसर पडला होता. हळूहळू रात्र अधिकच गडद होत गेली आणि आमच्यातील ती जवळीक अधिकच घट्ट होत गेली. आंटीने मला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घेतले होते आणि मी सुद्धा तिला प्रत्येक स्पर्शाच्या पूर्ण अनुभवाने आनंद देत होतो. पहाटेच्या सुमारास जेव्हा वातावरणात मंद गारवा आला, तेव्हा ती माझ्या कुशीत शांतपणे विसावली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि शांतता दिसत होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेली ती तळमळ आणि इच्छा आज अखेर पूर्ण झाली होती. दिवस उजाडण्यापूर्वी मी हळूच उठलो, तिला व्यवस्थित अंथरुणात निजवले आणि पुन्हा हॉलमधील माझ्या सोफ्यावर येऊन पडलो. सकाळी जेव्हा आंटी उठून हॉलमध्ये आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्मित हास्य केले आणि आमच्यात काही न बोलता सर्व काही समजल्याचा एक मौन करार झाला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.